The great happiness. Buddham saranam gacchami manopupangama dhamma manosiddha manomaya manasace paduthena bhasati va karoti va tato nama dukkhamanveti chakam va संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ शास्त्री रत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय चैत्र पौर्णिमेच्या शुभ दिनी महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबई संचलित पीएस अभियांत्रिकी महाविद्यालय नागसेन वन छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी महामानवाच्या 134व्या जयंतीचे औचित्य साधून आज 12 एप्रिल 2025 रोजी आपल्या या सभागृहामध्ये महाविद्यालयाच्या पूज्य भिक्खू संघास निमंत्रित करून धम्मदेसनेचा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेला आहे। तेव्हा या कार्यक्रमासाठी आम्हाला ज्यांनी निमंत्रित केलाय असे आपल्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य या कार्यक्रमाचे आजचे अध्यक्ष डॉक्टर अभिजित पी वाडेकर सर, त्याचबरोबर जयंती समितीच्या सन्माननीय अध्यक्षा डॉक्टर आशा ए तुपे, समितीचे उपाध्यक्ष विजय के मिसाळ सर आणि समितीचे सचिव सुनील एन चौधरी तथा संपूर्ण आपल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा स्टाफ, सर्व शिक्षक प्राध्यापक कर्मचारी वृंद आणि त्याचबरोबर सर्व विद्यार्थीगण तथा धम्मदेसना श्रवण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या YouTube चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि महामानवाच्या जीवन कार्यावरती आपणा समोर मी माझे विचार मांडतोय। आपण शांत राहून या धम्मदेसनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना महामानवाच्या 134व्या जयंतीनिमित्त मनपूर्वक शुभेच्छा देतो। आज आपण पाहताय सोशल मीडियाचं युग आहे, सर्वत्र जगभरामध्ये महामानवाची जयंती साजरी केली जाते। खरं तर विद्यार्थी दशेमध्ये ज्यांना वर्गाच्या बाहेर बसून शिकावं लागलं, इथे विद्यार्थी आहेत आणि मला वाटतं अनेक संप्रदायामधून म्हणजे विविध जाती धर्मातून आलेले आपण विद्यार्थी आहात। खरं तर आपण पुण्यवान आहात की ज्या विद्यार्थ्याला शालेय जीवन जगत असताना, महाविद्यालयीन जीवन जगत असताना
अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. केवळ अडचणींनाच सामोरं जावं लागलं असं नाही, तर त्या काळातील परिस्थितीनुसार ज्या एका व्यवस्थेनं अशी परिस्थिती निर्माण केली होती की इथल्या अस्पृश्य वर्गाला शिक्षणाची संधी देता कामा नये, इतरांच्या उच्च जातीच्या लोकांच्या ते बरोबरीत येता कामा नये, त्यांना केवळ चूल आणि मूल एवढाच अधिकार असावा, गरिबीतच त्यांनी जीवन जगावं, गुलामगिरीच त्यांनी भोगावी, त्यांनी श्रीमंत होऊ नये, भरझरीचे कपडे वापरू नये, कुठल्याही प्रकारच्या क्षेत्रामधलं शिक्षण त्यांनी घेऊन श्रीमंत बनू नये, नोकरी करू नये, उच्च विद्या विभूषित बनू नये आणि त्यांनी सर्व मानव अधिकारांपासून वंचित राहावं अशी व्यवस्था समाज व्यवस्थेनं त्या काळामध्ये निर्माण करून दिली असल्या कारणाने महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अगदी बालवयात असतानाच देखील त्यांना अस्पृश्यतेचे चटके भोगावे लागलेले आहेत. तुम्ही बाबासाहेबांना जर वाचायला घेतलं तर आम्ही जेव्हा जेव्हा वाचतोय, आता काही दिवसांपासून आपल्या औरंगाबादमध्ये हडकोला मैत्री विहारामध्ये बऱ्याचदा सोशल मीडियावरती मेसेजेस येतात, जे सुज्ञ लोक असतात, ज्यांना वाटतं की बाबासाहेबांना अभिप्रेत असलेलं वैचारिक परिवर्तन समाजामध्ये झालं पाहिजे आणि त्यासाठी म्हणून लोकांनी बाबासाहेबांना वाचलं पाहिजे. म्हणजे फक्त नाचतच बसलो तर बाबासाहेब समजणार नाही. नाचणं तर ठीकच आहे, म्हणजे गृहस्थ लोक आहेत आणि एन्जॉय पाहिजे, उत्साह पाहिजे वगैरे वगैरे म्हणतात, परंतु जयंतीला जरी नाचत असलात तरी बाकी इतर दिवस मात्र बाबासाहेबांना आपण वाचलं पाहिजे. वाचल्याशिवाय महामानव समजणार नाही. मी सर्व जाती धर्माच्या लोकांना बोलताना कधी कधी आपल्या दी ग्रेट हॅपीनेस चॅनलवरून सांगत असतो की आजची परिस्थिती खरं तर अशी आहे की महामानवाच्या नावाचा, त्याने दिलेल्या झेंड्याचा फार इथे म्हणजे उहापोह होतो, जय जयकार केला जातो. हा महामानव आमच्या जातीत जन्मला, त्याचा झेंडा असा, त्याचं नाव असं, मग त्यांची जयंती करू वगैरे वगैरे. पण महामानवाला डोक्यावरती घेण्यापेक्षा ज्या कोणत्या समाजात जे कोणी महामानव जन्मास आले त्यांचे विचार जर आपण डोक्यात घेऊ शकलो तर निश्चितपणे त्यांची बरोबरी तर कोणी करू शकत नाही, परंतु त्यांच्या मार्गावरती आपण पुढे पुढे जाऊन यशाला मात्र निश्चितपणे प्राप्त करू शकतो आणि आपल्या हातून आपलाही सर्वांगीण विकास होऊ शकतो. आपल्या कुटुंबाचा, समाजाचा आणि देशाचाही सर्वांगीण विकास करण्यासाठी महामानवाचा विचार आपल्याला प्रेरित करू शकतो. म्हणून मी सर्वप्रथम करत्र वाडेकर सर आणि सर्वच प्राध्यापक वृंद ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलाय, मी आता पत्रिका वाचली इथे बसल्यानंतर, मला वाटतं 10 तारखेपासून तर 13 तारखेपर्यंत, म्हणजे 10 तारखेला आपल्याकडे 18 तास अभ्यास अभियान, हेही बाबासाहेबांनी म्हणजे कोलंबिया विद्यापीठामध्ये असताना, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये बाबासाहेब शिक्षण घेत असताना मी जेव्हा वाचत होतो बाबासाहेबांना, बऱ्याचदा जेव्हा जेव्हा वाचतो तर बाबासाहेबांनी असं सांगितलं की माझी परिस्थिती हालाखीची होती, मी विदेशात गेलो तर खरा, परंतु मला शिक्षण घेऊन लवकरात लवकर माझ्या मायदेशी कसं परत जाता येईल यासाठी मी आधाशासारखा अभ्यास करायचो. आता आधाशासारखा हा जो शब्द आहे सर, हा जेवणासाठी, खाण्यासाठी लोक वापरतात. म्हणजे बोलताना लोक बोलतात बघा, कोणीतरी आधाशासारखं खात आहे, पण बाबासाहेब म्हणाले की मी अभ्यास एखाद्या आधाशासारखा करायचो आणि माझा जेवणाचा वेळ देखील मी अभ्यासामध्ये द्यायचो. त्या लायब्ररीमध्ये ग्रंथ वाचत असताना, अभ्यास करत असताना चोरून वेळ वाया जाऊ नये, बाहेर गेलो तर जेवणासाठी नाश्त्यासाठी वेळ वाया जाईल म्हणून तिथेच लपून ग्रंथपालाच्या मी तो पाव खात असे आणि त्या एका पावावरती दिवसभर मी राहत असे. मला छंद जर कोणता होता किंवा मला जर वेळ कोणतं लागलं होतं असं मला कोणी विचारेल तर फक्त आणि फक्त मला अभ्यासाचं वेळ लागलेलं होतं तेव्हाही. आणि म्हणून बाबासाहेब म्हणाले की मी शेवटपर्यंत विद्यार्थी म्हणून घेईल. आणि त्यामुळे त्या काळामध्ये कुठल्याही सुविधा नसताना देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशात आणि देशाच्या बाहेरही जाऊन MA, PhD, DSc, LLD, लीट, बॅरिस्टर ॲट लॉ एवढ्या डिग्र्या घेतल्या बघा. 8 वर्षांचा अभ्यासक्रम अवघ्या 2-2.5 वर्षांमध्ये त्यांनी पूर्ण केला. काय ते ब्रेन असेल, काय ती बुद्धिमत्ता असेल, काय ती जिद्द असेल, काय ती चिकाटी असेल. आणि म्हणून आपल्या महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याने या आदर्श विद्यार्थ्याकडून, आपल्या महामानवाकडून खरं तर प्रेरणा घेतली पाहिजे. कोणते विद्यार्थी कोणत्याही जाती धर्माचे असोत, त्यांना जर यशस्वी व्हायचं आहे
तर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून प्रेरणा घेतली पाहिजे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन कार्य जे आहे ते महान आहे, प्रत्येकाला प्रेरणा देते बघा. आणि म्हणून बघा, इथे जरी आपल्या देशात त्या बाबासाहेबांच्या पुतळ्यांची विटंबना होतानाच्या बातम्या आपण वाचतो, ऐकतो. आपल्या देशामध्ये मोठी तफावत आहे, त्यातल्या त्यात महाराष्ट्रात फार मोठी तफावत आहे. आता मी मगाशी तुम्हाला सांगत होतो, महापुरुषाला डोक्यावर घेण्याचा कार्यक्रम सगळीकडे चालते, पण डोक्यात घेण्याचा कार्यक्रम म्हटलं की लोक मागे हटतात. डोक्यावर घेणं तर फार सोपं आहे बापा. झेंडा घेतला की आता पहाच फक्त 14 एप्रिलला जे 365 दिवसांमधून जे येत असतील परिवर्तनाच्या चळवळीमध्ये, त्यांच्या प्रती म्हणजे मंगल मैत्रीच आहे. परंतु असे भरपूर लोक आम्ही पाहतो. खरं तर आम्ही पण बाहेर पडतो लोकांना ऑब्झर्व करण्यासाठी. असे काही लोक आहेत सर समाजामध्ये की 365 दिवसांमधून फार क्वचित वेळेला कधीतरी विहारात जातील, कधीतरी भंतीजींना बोलवतील, कधीतरी धार्मिक सामाजिक कार्यांमध्ये सहभागी होतील, आपलं योगदान देतील. परंतु बहुतांश लोक तर असेच दिसतात वर्षानुवर्षांपासून की फक्त एकच दिवस ते बाहेर पडतात, जयंती बाबासाहेबांची आणि भरझरीचे कपडे त्यांच्या अंगावर. जयंती बाबासाहेबांची आणि पंचपक्वान खायचंय आपण. जयंती बाबासाहेबांची आणि सर्व रिझर्वेशन स्कीम, स्कॉलरशिप किंवा ज्या ज्या कुठल्या संध्या बाबासाहेबांनी दिल्या ते गिळंकृत करतात. परंतु कामासाठी किंवा बाबासाहेबांचा विचार समजून घेण्यासाठी मात्र जड जाते लोकांना. ही आजची परिस्थिती आहे. तुम्ही याला अपवाद आहात. म्हणून एकदा सर्व आपल्या अभियांत्रिकी महाविद्यालय असेल किंवा PS सोसायटीचे सर्व प्राध्यापक किंवा कर्मचारी आणि जे कोणी आहेत की जे बाबासाहेबांना अभिप्रेत असलेलं कार्य करतायत, अशा प्रकारचं कार्यक्रम घेऊन त्यांच्यासाठी एकदा आपण सर्वांनी प्रचंड टाळ्यांच्या गजरांमध्ये त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. हा एक स्तुत्य उपक्रम आहे. आम्ही पण या PS सोसायटीचे विद्यार्थी आहोत. मी नेहमी आपल्या प्रवचनामधून सांगत असतो, जरी त्या महामानवाला आपण पाहिलं नाही, परंतु त्या महामानवाने आपल्या औरंगाबादची निवड केली. इथे नागसेन वन परिसर फुलवला, त्याचं नंदनवन केलं. या मराठवाडा मागास भागामध्ये बाबासाहेबांनी मिलिंद महाविद्यालयाचे निर्माण करून आणि इथे शिक्षणाची गंगा आणली. त्या बाबासाहेबांना जरी नाही पाहिलं तरी 11वी 12वी मिलिंद महाविद्यालयामध्ये सायन्स आणि आर्ट्स मध्ये आम्ही होतो, तेव्हा जेव्हा कधी या नागसेन परिसरामध्ये आम्ही आताही येतो, तेव्हा आवर्जून आठवण होते त्या महामानवाची. त्या महामानवाची सर्वात मोठी आठवण, या बिल्डिंग्स तर आहेतच आहेत, परंतु 1950ला म्हणजे मिलिंद महाविद्यालय सुरू केल्यानंतर 1950ला बाबासाहेब आंबेडकरांनी श्रीलंकेवरून अनुराधापूर या ठिकाणावरून एक बोधिवृक्ष आणला होता बघा. बोधिवृक्ष बुद्धत्वाचं प्रतीक मानल्या जाते बौद्ध धर्मामध्ये. आणि धर्मांतराच्या अगोदरची ही घटना आहे. म्हणजे धर्मांतर 1956ला जरी केलेलं असलं तरी बाबासाहेबांवरती भगवान बुद्धांच्या विचारांचा प्रभाव होता. आणि त्यामुळे की काय, श्रीलंकेच्या प्रवासामधून बाबासाहेबांनी परत येत असताना एक बोधिवृक्ष आणला. आणि तो बोधिवृक्ष पण एक झाड म्हणून नव्हे, तर मूळचा बुद्धगयेचा जो बोधिवृक्ष आहे, ज्या झाडाखाली सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाला ज्ञानाची प्राप्ती झाली आणि ते सम्यक संबुद्ध झाले, तो बोधिवृक्ष, मूळ बोधिवृक्ष सम्राट अशोकाची मुलगी संघमित्रा भिक्खुणी झाल्यानंतर त्यांनी बुद्धगयेची एक बोधिवृक्षाची शाखा श्रीलंकेला घेऊन गेल्या आणि तेथील राजधानी असलेल्या अनुराधापूरमध्ये तो बोधिवृक्ष त्यांनी राजाच्या हस्ते रोपित केला. त्या बोधिवृक्षाला वंदन करण्यासाठी जेव्हा बाबासाहेब जातात श्रीलंकेमध्ये, तेव्हा तो बोधिवृक्ष त्याची एक शाखा इथे आणून त्यांनी 1950ला रोपित केली. आणि त्यामुळे ही नागसेन वनभूमी जी आहे, निश्चितच बाबासाहेबांनी म्हणूनच त्या बोर्डवरती लिहून ठेवलाय किंवा बाबासाहेबांनी त्या आपल्या एंट्रन्सला सुद्धा ते लिहिलंय त्यांचं भाषण की या परिसरातील प्राध्यापक हा नागसेनासारखा असावा आणि विद्यार्थी हा मिलिंदासारखा असावा. आणि निश्चितपणे आज आम्ही जेव्हा पाहतोय, महाराष्ट्रच नाही तर देश पातळीवरती जेव्हा कधी जातो,
आणि जेव्हा कधी मोठमोठ्या हुद्द्यांवरती असलेले लोक सांगतात की आम्ही सुद्धा नागसेन वनातील विद्यार्थी आहोत किंवा मिलिंद महाविद्यालयाचे विद्यार्थी आहोत, तेव्हा बघा छाती भरून येते. आणि हे महामानवाचं कार्य जे आहे ते निश्चितच अजोड आहे. आणि त्यामुळे त्यांच्या या PS सोसायटीच्या अंतर्गत असलेल्या आपल्या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये मला वाटतं प्रतिवर्षी अनेक विविध कार्यक्रमांचं आयोजन केल्या जाते. व्याख्यानमाला देखील आहे, भीमरजनी देखील आहे, मी सावित्रीबाई फुले बोलते हे एक पात्री प्रयोग सुद्धा आहे. आणि विशेषत्वाने आज धम्मदेसना सुद्धा आयोजित केली आहे. माझ्या समवेत धम्मानंद भट्टेजी आहेत, त्यांनीही आपण आज धम्मदेसना दिली आहे. भोजनदान दिलं आपल्या सर्व स्टाफ मधील महिला ज्या कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी एकदा आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे. आणि त्यामुळे बघा बाबासाहेबांचा विचार हा निश्चितचपणे अनेकांना प्रेरणा देणारा आहे. कोलंबिया विद्यापीठामध्ये बाबासाहेबांचा पुतळा आहे. आता जे मी तुम्हाला म्हणालो, इथे जरी पुतळ्यांची विटंबना होते आहे, इथे जरी बाबासाहेबांच्या विचारांना इग्नोर केल्या जात असेल काही लोकांकडून, परंतु विदेशात आपण जर पाहिलं तर बाबासाहेबांचा पुतळाच आहे असं नाही आहे, तर बाबासाहेबांवर रिसर्च केल्या जाते. बाबासाहेबांचा अभ्यासक्रम आहे शिक्षणामध्ये, आपल्या त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये. आणि त्यामुळे बाबासाहेबांचा विचार सर्व दूरपर्यंत पोहोचविण्याचं कार्य त्यांच्या अनुयायांनी निश्चितच केलं पाहिजे. खरं तर आज चैत्र पौर्णिमा पण आहे सर, म्हणजे तुम्ही मोठा काय म्हणू त्याला दुवा साधला, हा मोठा योगायोगही म्हणावा लागेल. कारण 10 तारखेपासून वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम तर आयोजित केलेच आपण आणि ते करतच आहात याही पुढे 13 तारखेपर्यंत. पण नेमकं भिक्खूंना कधी बोलवायचं आहे, तर नेमकं चैत्र पौर्णिमेला आपण बोलावलंय. ही मोठी उपलब्धी आहे आणि ही मोठी अविस्मरणीय अशी घटना आहे. धम्मदेसनेसाठीच नव्हे तर भोजनदानही दिलंय, शिवरदानही आपण देतात आणि त्यांची धम्मदेसनाही आयोजित केली. चैत्र पौर्णिमा बौद्ध धर्मामध्ये अत्यंत महत्वाची एक पौर्णिमा आहे. बघा सुजाताची खीर फार हिस्टॉरिकल प्रकरण आहे, ते ऐतिहासिक प्रकरण आहे. कारण या पुढली जी पौर्णिमा आहे ती वैशाख पौर्णिमा आहे. येणाऱ्या 12 तारखेला 12 मेला वैशाख त्रिविध पावन वैशाख पौर्णिमा किंवा बुद्ध पौर्णिमा जिला म्हणतात. एकाच पौर्णिमेला 3 घटना घडल्या बघा. एक तर सिद्धार्थ गौतम बोधिसत्व म्हणून महामाया आणि राजा शुद्धोधनाच्या पोटी जन्मास आले, ही एक घटना वैशाख पौर्णिमेलाच घडली लुंबिनी वनामध्ये, आता ते नेपाळमध्ये आहे. दुसरी घटना जी घडली ती घटना म्हणजे बोधिसत्व सिद्धार्थ गौतमास ज्ञानाची प्राप्ती झाली, त्याही दिवशी वैशाख पौर्णिमाच होती गयामध्ये. आता जे महाबोधी विहाराचं मॅटर सुरू आहे तिथे त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली आणि त्याच वैशाख पौर्णिमेला वयाच्या 80व्या वर्षी कुशीनारा आता उत्तर प्रदेशामध्ये आहे तिथे त्यांचं महापरिनिर्वाण झालं. या जगामध्ये अशी कुणाच्याही संदर्भामध्ये घटना घडलेली नाही आहे. म्हणजे पौर्णिमा तीच, व्यक्ती एकच, परंतु त्यांच्या जीवनातील ज्या अभूतपूर्व घटना आहेत त्या पौर्णिमेला घडल्या आणि ती पौर्णिमा या चैत्र पौर्णिमेनंतर येणारी आहे. आणि असं म्हटलेलं आहे बौद्ध साहित्यात, बुद्ध गयेच्या जवळ म्हणजे या साईडला बोधिवृक्ष आणि महाबोधी विहार आहे, एका कडेला किनाऱ्यावरती मध्ये निरंजना नदी आहे आणि निरंजना नदीच्या पैलतीरी सुजाता जी एका गवळ्याची मुलगी होती, तिने जे काही त्या काळामध्ये त्या वटवृक्षाला खीर दान देण्याचा संकल्प केला होता. नेमकं 6 वर्षाची खडतर तपश्चर्या करून सिद्धार्थ गौतम त्या झाडाखाली बसलेले होते. हाडाचा सापळा झालेला होता, डोळे खोल गेलेले होते, हे पूर्ण गाल बसलेले होते. बाबासाहेबांनी लिहिलं ती बुद्ध आणि धम्मग्रंथामध्ये, पोटाला हात लावला असता त्यांच्या पाठीचा कणा लागे आणि पाठीला हात लावला असता पोट लागे. एवढं म्हणजे एकदम बिलकुल पूर्ण त्राण निघून गेला होता शरीरातला, अशी परिस्थिती सिद्धार्थ गौतमाची झाली होती. आणि नेमकं तेव्हा त्यांनी विचार केला, मी जर असाच उपाशी राहिलो, मी जर असेच व्रतवैकल्य करत राहिलो, वेगवेगळ्या प्रकारचे व्रतवैकल्य त्यांनी अनुभवले की त्यातून ज्ञान प्राप्त होते का, तर त्यांना काही प्राप्त होत नव्हतं. त्यांनी मनोमन विचार केला की उपाशी राहण्याने काहीही प्राप्त होणार नाही, व्रत वैकल्याने देखील मनुष्याला ज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही. आणि अजून जर आपण ज्ञान प्राप्तीसाठी उपाशी राहण्याचा प्रयत्न केला तर आपला जीव जाईल, प्राण जाईल. आणि जर आपणच राहिलो नाही तर ज्ञान प्राप्त होईल कसं? म्हणून आपण अन्न ग्रहण केलं पाहिजे असा त्यांच्या मनामध्ये विचार आला. आणि त्याच वेळेला त्या सुजाताने त्या वटवृक्षाला जी खीर अर्पण केली होती ती खीर सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाने ज्ञान प्राप्तीच्या पूर्वीच
जे अन्न आहे, भोजन आहे, ते सुजाताचं प्राप्त झालं. भगवान बुद्धांनी भिक्खूंना उद्देशून सांगितलं एका ठिकाणी की भिक्खूंनो, भगवंताच्या जीवनातील 2 भोजन हे कधीही न विसरण्यासारखे आहेत. हे जगत त्याला कधी विसरणार नाही. एक ज्ञानप्राप्तीच्या पूर्वी सुजाताने दिलेली खिरीचं भोजन आणि महापरिनिर्वाणाच्या वेळेला चुंदाने दिलेलं भोजन. हे दोनही भोजन बौद्ध साहित्यामध्ये मोठे अजरामर आहेत. खरं तर 45 वर्षांच्या जीवनामध्ये भगवंतांनी किती लोकांकडून भोजन घेतलं असेल, स्वीकारलं असेल. श्रावस्तीमध्ये, गयेमध्ये, सारनाथमध्ये, लुंबिनीमध्ये, कुशिनारामध्ये, राजगिरीला, नालंदाला, अनेक ठिकाणी भगवान राहिले. कोसंबीला राहिले. इकडे मुंबईपर्यंत भगवान बुद्ध आपले आले. नागपूरपर्यंत भगवान बुद्ध आपले आले. संपूर्ण परिसर त्यांनी पिंजून काढला. 45 वर्ष फिरले बघा. किती? 45 वर्ष भगवान बुद्ध फिरले म्हणजे असेच नाही फिरले, तर बहुजन हिताय, बहुजन सुखाय. आता या शब्दाला पण असं आता सध्या लिमिटेशन आणलेलं आहे. काही लोकांना वाटतं बहुजन म्हणजे हे बहुजन ते जातीच्या कॅटेगरीमध्ये. भगवंतांनी जो पालीमध्ये शब्द वापरला, आपलं स्लोगन आहे आपल्या पीएसचं, बहुजन हिताय, बहुजन सुखाय. तर बहु म्हणजे अनेक, जन म्हणजे लोक, तर बहुजनांच्या म्हणजे अनेकांच्या हितासाठी आणि अनेकांच्या सुखासाठी अहोरात्र भगवान सम्यक संबुद्ध फिरत राहिले. आणि त्यांच्या ज्ञानाच्या प्राप्तीपूर्वी त्यांनी त्या सुजाताकडून खीर ग्रहण केली. त्या खीरीला असं म्हटलेलं आहे, आजच्या चैत्र पौर्णिमेला भगवान बुद्धांनी बोधिसत्व असताना ग्रहण केलेला आहे. तो दिवस फार महत्वाचा आहे. हा दिवस आपण निवडला. दुसरी एक अत्यंत महत्वाची घटना घडलेली सांगितल्या जाते, ती म्हणजे बौद्ध साहित्यात कालाम सुत्त आहे सर. भगवान बुद्धांनी तसं 82,000 प्रवचन दिलेली आहे. उल्लेख काय आहे? भगवंताने स्वतः 82,000 प्रवचने दिली. त्यांच्या अग्रश्रावकांनी 2,000 प्रवचन, म्हणजे एकूण 84,000 प्रवचनांचा संग्रह बौद्ध साहित्यात केलेला आहे. सम्राट अशोकाने म्हणूनच या जम्बूद्वीपामध्ये त्या काळच्या म्हणजे आताचा पाकिस्तान, अफगाणिस्तान, चायना वगैरे हे जे काही आजूबाजूच्या आपल्या भारताच्या राष्ट्र दिसतात, हा संपूर्ण प्रदेश तेव्हा जम्बूद्वीप होता. आणि या संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये सम्राट अशोकाने भगवान बुद्धांच्या 8 जे स्तूप होते त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या अस्थींवरती निर्माण केलेले, त्यापैकी 7 स्तूपांचं उत्खनन केलं, ज्यामध्ये भगवंताच्या अस्थी धातू ठेवल्या होत्या. आणि त्या 7 ठिकाणच्या स्तूपांमधल्या अस्थींचं त्यांनी बारीक बारीक तुकडे 84,000 केले. आणि त्या 84,000 अस्थी धातूंवरती सम्राट अशोकाने त्या काळातील जम्बूद्वीपामध्ये मोठ्या मोठ्या विहारांची, स्तूपांची निर्मिती केली. आणि त्यामुळे बघा, सम्राट अशोकाच्या माध्यमातून हा बौद्ध धम्म इथे जिवंत आहे. त्या भगवान बुद्धांनी इथे महापरिनिर्वाण झाल्यामुळे, त्यांनी धम्मचक्र प्रवर्तन केल्यामुळे आजच्या या खीरदानीच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला मी म्हणजे चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने मी तुम्हाला आठवण सांगतो, बौद्ध साहित्यात सुत्त पिटकामध्ये कालाम नावाचं एक सुत्त आहे बघा. आज आपण म्हणजे कुणाच्या धर्मावर टीका करत नाहीये, पण तुम्हाला सांगतो की बुद्धच विशेष कसे आहेत, कुणावर टीका न करता. म्हणजे अनेक सुज्ञांनी, जगातल्या विद्वानांनी याच्यावरती जेव्हा चर्चा केली की बुद्धच विशेष का, आज पाश्चिमात्य देशांमध्ये सुद्धा भगवंताचं आकर्षण का आहे माहिती तुम्हाला कशामुळे? त्याला एकमेव कारण जर कोणतं असेल, बौद्ध साहित्यातील कोणता उपदेश असेल भगवंताचा की इतर लोकांनाही आकर्षित करणारा, तर कालाम नावाचं एक सुत्त आहे बघा. केसमुत्ती सुत्त पण म्हटलंय त्याला आणि कालाम सुत्त पण म्हटलंय. त्याच्यामध्ये भगवान बुद्धांनी सांगितलं, जेव्हा कालामांनी विचारलं की भगवान, अनेक धर्मगुरू आमच्याकडे येतात आणि ते आम्हाला म्हणतात की आम्ही जे सांगतो तेच खरं आहे, तेच तुम्ही मानलं पाहिजे, तेच तुम्ही स्वीकारलं पाहिजे, तेच सत्य आहे आणि त्यालाच तुम्ही फॉलो केलं पाहिजे. तर आम्ही गोंधळून जातो, कन्फ्युजन मध्ये पडतो. भगवान, आपण सम्यक संबुद्ध आहात, आपण सांगा की निश्चित आम्ही कोणत्या मार्गाने गेलो पाहिजे. त्यावर मग त्या कालाम लोकांना भगवान बुद्धांनी सांगितलं, मी जस्ट सारांश मध्ये तुम्हाला सांगतो आहे. भगवान म्हणाले की कहीं सुनी बातों पे विश्वास मत करना. म्हणजे सांगा वांगीच्या गोष्टींवर, कोणता धर्मगुरू फार मोठा आहे म्हणून, किंवा एखादं तत्वज्ञान फार आकर्षक वाटते म्हणून, किंवा कोणी विशिष्ट व्यक्तीनं सांगितलेलं आहे म्हणून, किंवा फार जास्त लोक त्याला फॉलो करतात म्हणून एखाद्या तत्वज्ञानाला स्वीकारणं ते आंधळेपणाचं होईल. तेच स्वीकारा तुम्ही की जे अनुभवावरती उतरल्यानंतर
सत्य आहे की असत्य आहे, योग्य आहे की अयोग्य आहे, त्या मार्गाने गेलो असता आपलं भलं होईल, कल्याण होईल की अकल्याण होईल, हे जेव्हा तुम्हाला समजेल, अनुभव घेऊन तुम्ही ते स्वीकारलं पाहिजे. सांगा वांगीला तर लोक काही पण सांगतील, तर प्रत्येकच गोष्ट तुम्ही स्वीकारली नाही पाहिजे. म्हणून तुम्हाला हे शॉर्ट मध्ये सांगतोय, कालाम सुत्ताने आज जगभरातल्या लोकांना भगवंताकडे आकर्षित केलेलं आहे. आणि त्यामुळे या पौर्णिमेला त्या कालाम सुत्ताचा सुद्धा, केसमुती सुत्ताचा सुद्धा उपदेश केला, असं एक संदर्भ आलेला आहे. आणि त्यामुळे मी अधिक बोलणार नाही, वेळ भरपूर झालेली आहे. पण तुम्ही विद्यार्थी आहात इथे आणि प्राध्यापक वृंद पण आहात. मी बाबासाहेबांना वाचत असताना आता एक माझ्याकडे थोडंसं बाबासाहेबांचं विवेचन आहे, थोडंसं मी ते तुम्हाला वाचून दाखवेल. बाबासाहेबांच्या शब्दांमध्ये आहे की विद्यार्थ्यांना बाबासाहेबांनी काय सांगितलं आहे. नेमकं विद्यार्थी जे आहेत, तुम्ही प्राध्यापक आणि विद्यार्थी आहात, तर शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे हे निश्चितच बाबासाहेबांनी सांगितलंय. बाबासाहेब काय म्हणाले, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. पण बाबासाहेबांनी सांगितलं की जंगलातला सिंह आणि सर्कशीतला सिंह, हिंसक कोण आहे, जंगली की पाळलेला? सिंह सिंहच आहे, सिंह सिंहच आहे. म्हणजे त्याला काय म्हणू, त्याला जन्मजात हिंस्त्रच आहे, तो एकदम बिलकुल कुणावरही झडप मारू शकतो. परंतु जंगली सिंह जो आहे त्याला ट्रेनिंग दिली नाही, तो माणसाळलेला नाही, माणसाचं प्रशिक्षण सहवास त्याला लाभला नाही. आणि म्हणून त्याला हरिण, हत्ती, कोणताही प्राणी असेल, भूक लागल्यानंतर तो त्याच्यावरती झडप मारतो, बिलकुल कुठलाही विचार करत नाही, फक्त स्वतःचा विचार करतो. पण तोच सिंह, तोच वाघ जर माणसाळलेला असेल, लहानपणापासून माणसांच्या सहवासामध्ये वाढलेला असेल, तर जरी तो माणसांच्या बरोबर राहत असेल तर माणसांवरती झडप घालतो का? घालतो झडप? तुम्ही कधी सर्कस पाहिली असेल तर पहा. आता आम्ही आता थायलंडला जाऊन आलो बघा सर. थायलंडमध्ये बँकॉकमध्ये एक टायगर सफारी आहे, तुम्ही पाहिली असेल, तुम्ही पण जाऊन आलात होता. टायगर सफारी म्हणून आहे. त्या टायगर सफारी किती 8 वाघ होते, मोठमोठे बघा 8 वाघ होत. आणि 2-3 लोक त्यांना बस म्हटलं ते बसत होता वाघ. आणि वाघ त्याच्याकडे पाहिलं ते भीती वाटली, एवढे मोठमोठे. त्याला बस खाली, तर ते खाली असं बसलं. त्याला नमस्कार म्हटलं तर समोरचे हात लावून. त्याला उभं राहा म्हटलं तर ते पाठीमागच्या पायावर उभं राहिलं आणि असं सगळीकडे गोल फिरून नमस्कार करत होतं. बघितलं? त्याला वरती त्या स्टूलवरती बस म्हटलं, छोटासा स्टूल, या टेबलपेक्षा छोटासा. त्यानं हंटरनं सांगितलं तिथे बस, ते गेलं, टुनकून उडी मारलं आणि एकाच जागी 4 पाय केले आणि ते बसलं. बघा, ते जाळ असा लावला होता, त्या भिंगामधून उडी मार म्हटलं, ते गेलं वरती, भिंगामधून उडी मारलं. शेक हँड कर म्हटलं की शेक हँड केलं. मी हे सांगतो यासाठी की बाबासाहेब म्हणाले शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. पण बाबासाहेबांनी दुसरीकडे हेही सांगितलं आहे, केवळ शिक्षण पुरेसं नाही. काय म्हणाले? केवळ शिक्षण पुरेसं नाही आहे, शिक्षणाला शीलाची जोड पाहिजे म्हणाले. शील मीन्स सदाचार, नीतिमत्ता, हे फार महत्वाचं आहे. आज आपल्या देशामध्ये शिक्षण घेतलेल्या लोकांची भरपूर संख्या आहे, पण आपण जर पाहिलं लोकांकडे तर शिकले सवरलेले लोक सुद्धा कसे वागू शकतात याचे नमुने तुम्हाला रोज आणि रोज पाहायला मिळतील. काल सोशल मीडियावरती सर मी एक व्हिडिओ पाहिला. एका पोरीला मासिक पाळी आली, तिची एक्झाम होती, तुम्ही पण पाहिला असेल तर. त्या मुलीला मासिक पाळी आलेल्या वर्गाच्या बाहेर बसवलं बघा. आणि वर्गाच्या बाहेर बसून आज 21व्या युगाची ही गोष्ट आहे, तुम्हाला तुमच्या माहिती. 21व्या युगातली ही गोष्ट आहे. त्या पोरीला नैसर्गिक धर्म आहे तिला तो नैसर्गिक धर्म आला म्हणून वर्गाच्या बाहेर बसवलं, तिला आतमध्ये ठेवलं नाही. किती अपमान वाटला असेल. तर मी काल रात्री लोकांना वाचत होतो बाबासाहेबांना, त्या कोरेगावला साताऱ्याकडे बाबासाहेब त्यांचे वडील तिकडे लष्करामध्ये नोकरीला होते ना. तर बाबासाहेब जेव्हा तिकडे आपल्या आनंदराव नावाच्या भावाबरोबर एका भाच्याबरोबर रेल्वेने गेले आणि एका ठिकाणावरून रेल्वे नाही आहे म्हणून तिकडं बैलगाडीने चालले होते. तर बैलगाडी वाहन उच्च जातीचा होता, यांचे कपडे वगैरे पोरांचे चांगले होते, दिसायला गोरे गोमटे होते. आता बाबासाहेब
कारण वडील लष्करामध्ये होते ना, त्या काळामध्ये 50 रुपये पेन्शन म्हणजे आता जरी 50 रुपयाची किंमत नसेल, पण तेव्हा 50 रुपयाची मोठी किंमत होती. कारण तुम्हाला आठवत असेल 5 पैशाला किंमत होती, 10 पैशाला किंमत होती, 4 आण्याला 25 पैशाला किंमत होती, 1 रुपयाला किंमत होती. आता तर बाबा माणसाला किंमत नाही, आता किंमत आहे ती पैशाला. बघा, पैशासाठी लोक काही करू शकतात. आणि त्यामुळे बाबासाहेबांना बैलगाडीतून खाली उतरवलं. हेच उन्हाळ्याचे दिवस होते. बाबासाहेब हे सांगतात रायटिंग अँड स्पीचेस मध्ये, तेव्हा मला अस्पृश्यता काय असते याचा अनुभव आला. म्हणाले बाबासाहेब, माझ्या बरोबर, बय म्हणजे आईला बय म्हणायचं, माझ्या बरोबर मी जेव्हा बाजारामध्ये जात असे तेव्हा कापडाच्या दुकानात गेलेले असताना, कापड घेत असताना तो दुकानदार माझ्या बयला तो कापड जे काही साडी वगैरे असेल अशी फेकून देत होता. अस्पृश्यता काय असते बाबासाहेब म्हणाले, मी लहानपणापासून अनुभवलेली आहे. तो केस कापणारा, बाबासाहेब म्हणाले त्यांच्या शब्दांमध्ये की म्हशी भाद्रत असे, म्हशीचे केस काढत असे, परंतु आम्ही सुंदर असून देखील, श्रीमंत त्या काळातल्या घरातले असताना देखील आमचे केस कापण्यासाठी मात्र तो नाभी पण नाकारत होता. हे मी अनुभवलं. बडोद्याला मी बॅरिस्टर म्हणून गेलो होतो. राजे सयाजीराव गायकवाडांनी मला शिष्यवृत्ती दिली होती. त्यांच्या शिष्यवृत्तीमुळे मी बाहेर देशात शिक्षणासाठी गेलो. त्यांच्या उपकारांची परतफेड करण्यासाठी, त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून मी तिथे नोकरीवर रुजू झालो. तिथे नोकरी करत असताना मी फॉरेनर सारखा गोरा गोमटा असताना, धाड धिप्पाड असताना देखील, टाय कोटात बुटात असताना देखील, उच्च विद्या विभूषित असताना देखील, केवळ माझी जात महार असल्या कारणाने तिथला शिपाई, कारकून, खालच्या वर्गातला क्लास मधला जो कर्मचारी आहे, जर माझ्याकडून फाईल त्याच्या हातात गेली तर तो असा पकडी आणि फाईल ठेवून दिली की गोमूत्र आपल्या हाताला लावून घे. मी ज्या खुर्चीवर बसायचो तिथे ऑफिसामध्ये, बाबासाहेब म्हणायचे की मी निघून गेलो समजा बाहेर ऑफिसाच्या की गोमूत्र शिंपडायचे. मी हे यासाठी म्हणून तुम्हाला सांगतोय, तुमचं मन भरकटवत नाही आहे मी, पण सांगतोय की त्या महामानवाने हे सगळं सहन केलं. रात्रीच्या 12 वाजता बडोद्याला बाबासाहेबांना उच्च विद्या विभूषित असताना देखील त्या गुजरात मधल्या लोकांनी हाकलून दिलं. बघा, बाबासाहेब म्हणाले मोठा जमाव आला, मी होतो जागी, अभ्यासच करत होतो. त्या जमावाने दरवाजा लाथांनी असा मारला, ठोठावला, मला बाहेर काढलं, अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केली. आत्ताच्या आत्ता तू इथून निघ, जात बदलून तू राहिला, तू महार आहेस, तू हिंदू आहेस, असं ते म्हणत होते. आणि मला रात्रीच्या 12 वाजता बाहेर वडाच्या झाडाखाली रडत बसलो. म्हणाले बाबासाहेब, मी एकटा, आणि मी विचार केला मनोमन, कारण मी रडणाऱ्यांपैकी नव्हतो. म्हणाले बाबासाहेब, मी विचार केला की एवढं शिक्षण घेऊन उच्च विद्या विभूषित असणारा मी, डॉक्टर आंबेडकर, भीमराव आंबेडकर, दिसायला एवढा हँडसम दिसणारा, बुद्धीने तल्लख असणारा, जर माझ्या बरोबर असं घडू शकते केवळ जातीमुळे, तर माझ्या अस्पृश्य समाजातील लोकांवर काय बीतत असेल की जे गरीब आहेत, शिक्षणापासून वंचित आहेत. मी त्यांच्यासाठी काम करेल. आज मी माझ्यावर जी वेळ आली आहे ती माझ्या समाजातल्याच नाही तर आपल्या देशातल्या अस्पृश्य समाजावरती ती वेळ येऊ देणार नाही. हा कलंक अस्पृश्यतेचा मी पुसून काढेल, अशा प्रकारे बाबासाहेब म्हणाले. आणि बाबासाहेबांनी तिथे संकल्प केला. तुम्ही जर कधी बडोद्याला गेलात तर तिथे संकल्प भूमी म्हणून आहे बघा, गुजरातला बडोद्याला संकल्प भूमी का म्हणतात त्याला. मी आता जे म्हणालो की रडत बसले नाही, लढणाऱ्यापैकी होते, लढवया जातीमध्ये जन्मलेले होते, आणि म्हणून त्यांनी तिथे संकल्प केला की ही परिस्थिती मी बदलवेल आणि बदलून ठेवेल. आणि बाबासाहेबांनी मग खडतर परिश्रम केले, मेहनत केली, जिद्द केली, शिक्षण तर घेतलं, सील पालन केलं, चारित्र्य संपन्न राहिले, बुद्धाचा धम्म स्वीकारला, आणि बाबासाहेबांनी आपल्या देशाचं संविधान लिहिलं. आणि या देशातल्या सर्व स्तरातील लोकांना बाबासाहेबांनी इतरांच्या बरोबरी आणण्याचं महान कार्य केलं. आणि म्हणून आपल्या कॉलेजचा स्टाफ असेल, विद्यार्थी असतील, किंवा आपल्या देशात एकंदरीत आपण आज पाहू शकतो की एससी कॅटेगरीतील लोक सुद्धा उच्च पदावरती आहेत. बघा, महिलांना कुठल्याही प्रकारचा काय म्हणू अधिकार नव्हता, पण आज आपल्या देशाची महिला राष्ट्रपती बनू शकते. बघा, आज आपल्या देशातील महिला खासदार बनू शकतात, आमदार बनू शकतात, सरपंच बनू शकतात. घटना दत्त अधिकार दिले बाबासाहेबांनी. परंतु काल एका ठिकाणी बोलताना सर मी म्हणालो की जी लोक अज्ञानी आहे आपल्या देशातले, त्यांना कधी कधी वाटतं बौद्ध लोकांकडे पाहून की बाबासाहेबांनी बौद्धांना रिझर्वेशन दिलं.
संविधानाचा अभ्यास नसल्यावर तर असंच वाटेल त्याला कारणही आहे की हे लोक झटपट श्रीमंत कसे झाले, हे लोक कसे नोकरीत कसे काय रुजू झाले, या लोकांची जास्त प्रगती कशी काय झाली, नंदनवन कॉलनी सारखे मोठमोठे बंगले कसे काय यांच्याकडे आले. तर काही लोकांना वाटते बाबासाहेब यांच्या जातीत जन्मले आणि म्हणून यांनाच रिझर्वेशन दिलं. आता आमचा संविधानाचा काय पहिला जास्त अभ्यास नव्हता, मी थोडासा अभ्यास केला आणि म्हटलं बा SC म्हणते तर कोणकोणत्या जाती पाहिलं तर 59 जाती. बघा किती शेड्यूल कास्ट मध्ये किती जाती आहे, 59 जाती. त्या 59 जातीपैकी महार पूर्वीची, आताचे बौद्ध पूर्वीची महार जात एक आहे. आता सगळ्यांना सरसकट सारखंच आरक्षण आहे की नाही SC मध्ये. पण ही प्रगती कशामुळे झाली आहे तर बाबासाहेबांचा आदर्श इथल्या पूर्वीच्या महारांसमोर आणि आताच्या बौद्धांसमोर बाबासाहेबांचा आदर्श आहे आणि त्यांनी बुद्धाचा धम्म दिला म्हणून सर्वांगीण विकास होतो आहे. त्यामुळे मी तुम्हाला जाता जाता सांगेल विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना की बाबासाहेबांचं विद्यार्थ्यांना काय सांगणं होतं किंवा शिक्षणाच्या बद्दल. आता मी जे म्हणालो की केवळ शिक्षण ही दुधारी तलवार आहे, पण ती कोणाच्या हातात आहे हे सर्वस्वी त्यावरती अवलंबून आहे. शिकलेला माणूस जर सदाचारी असेल, तो नीतिवान असेल तर तो समाजाचा देशाचा विकास करेल. पण जर त्याच्यात नीतिमत्ता नसेल, स्वार्थ असेल, बेमानी असेल, थकवणं असेल, फसवणं असेल, लुबाडणं असेल तर तो संपूर्ण देशाचंही वाटोळ करू शकतो. आणि त्याचा एक रेफरन्स मी तुम्हाला वाचून दाखवून माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो. बाबासाहेब म्हणतात, बाबासाहेबांच्याच शब्दांमध्ये, आपल्यापैकी दरेकाने सुविद्य व्हावे अशी माझी फार इच्छा आहे, परंतु त्याचबरोबर आज विद्येची मला मोठी भीती वाटते. जे बाबासाहेब म्हणतात की नाही शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते बाबासाहेब काय म्हणतात, आज विद्येची मला मोठी भीती वाटते. शिकलेल्या माणसांची मला जशी भीती वाटते तशी ती सर्वांनी बाळगली पाहिजे. कारण शिक्षण ही तलवार आहे, शिक्षण हे शस्त्र आहे. जर एखादा मनुष्य तेथे तलवार घेऊन आला तर आपण सर्वजण त्यास घाबरून जाल. परंतु विद्येचे शस्त्र हे नेहमी वापरणाऱ्यावर अवलंबून असते. हत्याराने अवलंबांचे संरक्षण मनुष्य करू शकेल. चांगल्या माणसाच्या हातात शस्त्र असणे उत्तम, परंतु वाईट माणसाच्या हातात शस्त्र असणे बरे नाही. शिक्षण घेतलेल्या माणसाच्या अंगी शील व सौजन्य नसेल तर तो हिंस्र पशुपेक्षाही क्रूर व भीतीप्रद समजण्यात यावा. अज्ञ जनतेस छक्के पंजे डावपेच करता येत नाहीत. शिकल्या सवरलेल्यांना ते चांगले अवगत असतात. एखाद्याचे व्ह्यू असल्यास तेवढेच ते काढून त्यास कसा पेचात आणावयाचा याकडे बरेच लोक आपल्या शिक्षणाचा उपयोग करतात. दीन दुबळ्या गरीब शेतकऱ्यांना शिक्षण नाही, त्यांच्या अज्ञानीपणाचा फायदा शिकले सवरलेले शेठजी, भटजी, वकील वगैरे सर्व लोक घेत आहेत. तऱ्हेने गरीब जनतेस नाडण्याकडेच जर या शिक्षणाचा उपयोग होत असेल तर धिक्कार असो अशा या शिक्षणाला. त्या दृष्टीने पाहता शिक्षणापेक्षा शील फार महत्वाचे आहे. अलीकडील तरुणात धर्माबद्दल औदासीन्य दिसते. हे बाबासाहेबांचे शब्द आहेत बघा. त्यामुळे तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना मी हा संदेश देतो आहे की आपण सर्वांनी शिक्षणाबरोबर शीलवान असणं म्हणजे सदाचारी सौजन्यवान असणं देखील अत्यंत महत्वाचं आहे. नाहीतर शिक्षणच फक्त घेतलं आणि सदाचारी जर नसेल तर मोठं आपण नुकसान करू शकतो स्वतःसह इतरांचं देखील. त्यामुळे PS कॉलेजच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाने सर प्राचार्य अभिजित वाडेकर, तुपे मॅडम, मिसाळ सर, चौधरी सर आणि संपूर्ण आपल्या जयंती समितीच्या वतीने खरात सर, वाघमारे सर यांनी संपर्क साधला. त्यांनी आम्हाला इथे निमंत्रित केलं आणि त्यामुळे आम्हाला ही संधी मिळाली. आम्ही पण पुण्यवान समजतो स्वतःला की ज्या महामानवाने आपल्याला बुद्धाचा धम्म दिला, ज्या महामानवाने PS सोसायटी इथे औरंगाबादला पण आणली, हे कॉलेजेस इथे निर्माण केले, नागसेन 1 इथे निर्माण केलं, तिथे विद्यार्थी म्हणून शिकलेलो आम्ही. तिकडे पण प्रवचन झाले, धम्मदेसना झाल्या आणि इकडे पण सरांनी आम्हाला निमंत्रित केलं. आणि त्यामुळे खरं तर हे आम्ही स्वतःला म्हणजे प्राऊड फील करतो की ती पात्रता बाबासाहेबांमुळे प्राप्त झाली. पुनश्च एकदा जयंतीच्या तुम्हा सर्वांना लक्ष शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दांना इथे मी पूर्ण विराम देतो. भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धा
देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। जय भीम। सूचना आहे सर्वांना, खरं तर बुद्ध बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज निर्माण व्हावा हा आपला अजेंडा आहे, हा आपला शुद्ध हेतू आहे आणि त्यामुळेच प्रत्येक कार्यक्रमातील धम्मदेसना आपल्या चॅनलवरती टाकत असतो। निश्चितपणे तुमच्यापैकी बरेच जण आपल्या दी ग्रेट हॅपीनेस चॅनलचे फॉलोअर्स आहात, सबस्क्रायबर आहात। एकदा सर्वांसाठी टाळ्या वाजवा तुम्ही। हे यासाठी सांगतो आहे की तुमच्यापैकी जे नवीन असतील तर त्यांनी आपल्या परिवारामध्ये टीव्हीला कनेक्ट करून किंवा मोबाईलमध्ये आपल्या परिवारामध्ये परिवर्तन व्हावं, मुलांवर धम्माचे संस्कार व्हावेत, बाबासाहेब त्यांना कळावेत। ही इच्छा ज्यांची कुणाची असेल किंवा घरामध्ये विस्कटलेली घडी ज्यांच्या कुणाची असेल आणि त्यांना वाटत असेल की ती घडी नीट व्हावी, घरामध्ये धम्ममय वातावरण खरंच निर्माण व्हावं, तर त्यांच्यासाठी उपयुक्त असलेलं आपलं दी ग्रेट हॅपीनेस चॅनल आहे। तर आपल्या चॅनलला तुमच्याकडे मोबाईल आहे, टीव्हीवरील किंवा मोबाईलवरील किंवा यूट्यूबवरील नको ते डोकं खराब करणाऱ्या मालिका, सिरियल, चित्रपट पाहण्यापेक्षा आणि मुलांनाही त्या माध्यमातून बिघडवण्यापेक्षा बुद्ध बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले अनेक विषयांवरील प्रवचन आपल्या चॅनलवरती असतात। तर म्हणून मोबाईलमध्ये जाऊन यूट्यूबला आपल्या दी ग्रेट हॅपीनेसला तुम्ही सबस्क्राईब करावे, इतरांनाही सबस्क्राईब करण्यासाठी सांगावे आणि जी प्रवचनं असतात ती आपल्या नातेवाईक, आप्तेष्ट आणि व्हॉट्सअप ग्रुपवरील जेवढी लोक असतात त्यांना शेअर करत राहावीत, लाईक करावीत आणि कॉमेंट्स करत राहाव्यात, जेणेकरून बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार होईल। दी ग्रेट हॅपीनेस। बुद्धं शरणं गच्छामि।